विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे अंबाझरी तलावातील जलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू करण्यात आली असून अत्याधुनिक हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने तलाव स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे. या कामाची पाहणी महापौर नीता ठाकरे, शिवानी दाणी वखरे आणि डॉक्टर विपिन यांनी संयुक्तरित्या केली. जलपर्णी हटवण्यासाठी हार्वेस्टर यंत्रासोबतच पोकलेन, जेसीबी आणि टिपरची मदत घेतली जात असून पर्यावरणपूरक पद्धतीने तलाव जलपर्णी मुक्त करण्याचे काम गतीने सुरू आहे. डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांच्या आदिवासी साहित्य एक मुख्य प्रवाह या संपादित ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वर्ष 2025चा विपुलश्री पुरस्कार जाहीर झालाय. हा पुरस्कार सोहळा 26 मे रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर इथं पार पडणार आहे. आदिवासी साहित्याच्या वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक प्रवासाचा अभ्यास मांडणाऱ्या या ग्रंथाचा अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय. भारतीय प्रबंधन संस्थान नागपूरच्या 10वा वार्षिक दीक्षांत समारंभ उद्या 23 मे रोजी मिहान इथल्या शैक्षणिक परिसरात आयोजित करण्यात आलाय. या समारंभाला JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. समारंभात MBA, एक्झिक्युटिव्ह MBA आणि पहिल्या एक्झिक्युटिव्ह PhD सह एकूण 443 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तसंच फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ लीलच्या 2 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ड्युअल डिग्री कार्यक्रमाअंतर्गत पदवी देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळा परिसरातील प्रस्तावित स्टील प्रकल्पासाठी MIDC मार्फत सुपीक शेतजमीन अधिग्रहणाच्या विरोधात 14 गावातील हजारो शेतकऱ्यांनी चामोर्शी इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन केलं. शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात सुपीक जमीन वाचवा, MIDC हद्दपार करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सभेला महेंद्र ब्राह्मणवाडे, अतुल गण्यार पवार, मनोज पोर्टे, अमोल मारकवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विदर्भात सध्या अत्यधिक उष्णतामान असून अकोला, अमरावती आणि वर्धा इथं उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूरसह चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.